आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रानं तरुणाला मारहाण केली आणि त्या प्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपींनी कृष्णा आंधळेचं स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे। वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस असा जाब विचारत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। बीडच्या धारूर इथं वाल्मिक कराड याच्या संबंधित बातम्या पाहिल्यानं तरुणाला मारहाण झाली आहे आणि मारहाणीनंतर आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार झाले। रात्री 11 वाजता सुमारास ते आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट झालेत। त्याच्यानंतर त्यांचा सिटी स्कॅन वगैरे करून घेतला आहे। इंजुरीजमध्ये त्यांना मेंदूला थोडा छोटासा रक्तस्राव झालेला आहे। सोबत डोळ्याला सूज वगैरे पण आहे त्यांच्या आणि पाठीवर मुका मार लागलेला आहे। बाकी उपचार त्यांच्यावर चालू आहे। तब्येत सध्या स्थिर आहे। दरम्यान कराडच्या बातम्या का पाहतो म्हणून होमगार्ड अशोक मोहितेला गंभीर मारहाण करण्यात आली। त्याच्या वडिलांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। वाल्मिक कराडच्या बातम्या आणि व्हिडिओ का बघतोस असं म्हणून ज्या दोन तरुणांनी अशोक मोहितेला मारहाण केली होती त्याचे वडील आपल्यासोबत आहेत। मला सांग की काय नेमकं घडलं होतं इथे? नेमकं काय नाही घडायला, त्याला तिथे बसलेला होता ते बसलेल्याबद्दल त्यांनी काय केलं, आले चौकाशी आपली त्या दुसऱ्या त्या लिंगवाल्याला चौकाशी केली आणि त्याला मारलं। बाहेर निघायचा प्रयत्न होता ते अशोक, पण त्याला काय केलं, बाहेर हे झाल्याबरोबर ते म्हणला मला काहीतरी फायजीर म्हणला, ते काटा घेण्याच्या नादात ते असं फिरल्याबरोबर मागून एक जणांना टोला टाकला। असे पाईप मोठा पाईप टाकला आणि पुन्हा दुसऱ्याने हिकून टाकला। मग ते असं करून असं खाली असं पडल्यावर वरून त्यांनी मारलं त्यांनी। मग त्यांनी ताबडतोब त्यांचं लगेच ते आरोपी हे झाले पाहिजेत। काय कारण होतं मला? कारण काहीच नाही, गपलेनं त्यांनी काम केलं। हो, पण त्याचे तक्रारीमध्ये म्हटलं की व्हिडिओ बघत होते। काय नाही, तसं तक्रार काय नव्हती। त्या आधी कुठं पोराचं काय झालं असेल, हे धारादरी होते, त्याच्यामुळे त्यांनी ते डाऊच काढा। अशोक मोहिते याचे वडील आहेत। काय घटना घडली, कशामुळे घडली, गावातील कुठल्या मुलाने हे केलं हे ते सांगतायत। मात्र या मारहाणीनंतर अशोक मोहिते यांच्यावरती लातूरच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती नाजूक आहे। यापुढे पोलीस मागावरती आहेत, मात्र अद्याप ज्यांनी मारहाण केली आहे त्यांना अटक झालेली नाही आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।